गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फलाय आम ट्रस्ट शाखा यवतमाळतर्फे एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आलं. स्थानिक नागपूर रोडवरील बोबारू लेआउट समोर राहत चॅरिटेबल क्लिनिकचं भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडलं. मानवतेची सेवा हीच खरी इबादत, मौलाना इलियास खान फलाई. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाई अमेर हलका जमाते इस्लाम हिंद महाराष्ट्र यांनी आपल्या संबोधनात या उपक्रमाचं कौतुक केलं. ते म्हणाले की दुःखी आणि गरजू लोकांच्या सेवा करणं ही सर्वात मोठी इबादत आहे. हे क्लिनिक यवतमाळमधील गरजू रुग्णांसाठी एक मोठं आधार केंद्र ठरेल. मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुफ्ती आझाद साहब शमसी, जिल्हा सचिव जमियत उलमाए हिंद यवतमाळ, मुफ्ती सोहेल साहब कासमी, मोहतमीम जामिया इस्लामिया दारुल इमाम, जनाब साजिद पटेल साहब, नाझिम वहदते इस्लामी हिंद यवतमाळ, मौलाना सय्यद शारिक साहब मझाहेरी, नायब कन्व्हेनर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, हाफिज अनीस साहब, मोहतमीम जामिया अनवारुल इस्लाम, जनाब मोहम्मद नईम साहब, इंचार्ज तिब व रहनुमाई मुंबई. क्लिनिकचे वैशिष्ट्य आणि संकल्प. उद्घाटनानंतर सर्व पाहुण्यांनी क्लिनिकमधील सुविधांची पाहणी केली. फलाय आम ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सांगितलं की वाढत्या महागाईच्या काळात वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात. अशावेळी केवळ सेवाभावी वृत्तीने अत्यंत कमी आणि सवलतीच्या दरात लोकांना उपचार मिळावेत, हा या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. सायंकाळी 7:15 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. फलाय आम ट्रस्ट यवतमाळच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले. ठिकाण आहे राहत चॅरिटेबल क्लिनिक, बोबारू लेआउट समोर, नागपूर रोड, यवतमाळ. संपादक सय्यद मतीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.